ना चैन से जीने देगी, ना चैन से मरने देगी। जय शिवराज, जय भीम भावनो आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असताच आपण ट्रेंडिंग लव स्टेटस क्रिएट करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला एका ॲप्लिकेशनची आवश्यकता आहे ज्याचं नाव आहे काइन मास्टर। ते तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल ते सर्व काही मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावांना प्रॉब्लेम येतो बहिणींना, तर तुम्ही सिंपली आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होत असतं ते सर्व काही मी इथं व्हिडिओच्या खाली अपलोड करत असतो, तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा भावांनो, ठीक आहे। आणि बहिणींनो, आणि तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणत्या येणार आहे त्याचा डेमो व्हिडिओ सगळ्यात आधी बघायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करा। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करून पण विचारू शकता। त्यावरती तुम्हाला मी डेमो व्हिडिओ इंस्टाग्रामला अपलोड करत असतो, तर तुम्ही मला इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली। आणि तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर व्हिडिओला लाईक करा किंवा नका करू भावांनो आणि बहिणींनो, पण चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशीच ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधनं शिकवली जाते। तर चला, जराही वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। ओके, तर आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर इथनं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून इथनं आपला स्टेटस जो फुल स्क्रीन होणार आहे, तर त्यासाठी आपल्याला 9.16 ही मधली फुल स्क्रीन आपल्याला सिलेक्ट करायची आहे। सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला वरती मीडियाचा ऑप्शन शो करता, याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमची PNG असेल जे तुम्हाला व्हिडिओमध्ये यूज करायची ती PNG सिलेक्ट करून घ्यायची, ठीक आहे। तर मी काही PNG सिलेक्ट करीत आहे। तर भावांनो, मी काही PNG सिलेक्ट केलेली आहे। PNG सिलेक्ट केल्याच्यानंतर करायचं काय, इथनं PNGवरती क्लिक करायचं आणि तर कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन आपल्याला अशा प्रकारे PNGला थोडंसं फुल्स करून घ्यायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे, ठीक आहे। इथनं ओके करूया। त्यानंतर करायचं काय, आपल्याला इथनं लेअरवरती जायचं आहे, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक PNG मिळेल, ती PNG तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायची भावांनो, ही वाली PNG, ठीक आहे। PNGवरती क्लिक करायचं आहे, कैचीच्या साईडच्या ऑप्शनवर जाऊन या PNGला फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे सगळ्यात पहिले। त्यानंतर ओके करायचं आहे आणि हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत न्यायची, ठीक आहे, अशा प्रकारे जिथपर्यंत तुमचा स्टेटस आहे तिथपर्यंत न्यायची। त्यानंतर करायचं काय, या PNGवरती क्लिक करायचं आहे, कैची साईडच्या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं इथं या बॉक्समध्ये लवमध्ये, ठीक आहे। आणि इथं डबल मायनसचा ऑप्शन दिसत आहे, याला ओके करायचं आहे, इक्वल करायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर डबल सेकंड PNGवरती क्लिक करायचं आहे, याला अशा प्रकारे याला फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे। या PNGवरती क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर इथनं आपल्याला या ऑप्शनवरती जाऊन या PNGला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे परफेक्टपणे, ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे ॲड करून घेतल्याने डबल मायनसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। अशाच प्रकारे सगळ्या PNG तुम्हाला PNG याच्यामध्ये ॲड करून घ्यायची, ठीक आहे, अशा प्रकारे। आणि इथनं हे डबल मायनसचं ऑप्शन ओके करायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर सगळ्या काही PNG अशाच प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायच्या भावांनो। आपण याच्यावरती क्लिक करूया आणि याला फुल टू स्क्रीन करून घेऊया, ठीक आहे, परफेक्टपणे। हे थोडंसं सरकलेलं आहे इकडं, अशा प्रकारे याला ॲड करून घ्यायचं आहे, ठीक आहे, बघू शकता अशा काही प्रकारे तुम्हाला सगळ्या काही PNG ॲड करून घ्यायचे आहे। डबल मायनसचं ऑप्शन ऑन करायचं आहे, अशा प्रकारे सर्व काही काही PNG ऑलरेडी ॲड झालेलं आहे, त्याच्याने काही PNGला ॲड करायचं गरज नाही। ज्या PNG ॲड नाही झालेल्या त्यांना ॲड करायचं आहे भावांनो परफेक्टपणे। आणि बहिणींनो, प्लस मायनसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि बघू शकता अशा प्रकारे आता लास्ट PNG राहिलेली आहे। अशा प्रकारे हे सगळे काही इमेजेस तुम्हाला ॲड करून घ्यायचे, ठीक आहे। डबल मायनसचे ऑप्शन पण ओके करायचे, ओके केलेलं नव्हतं आपण, काही PNGचं राहिलेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला न विसरता सगळ्या PNGचे डबल मायनसचं ऑप्शन ओके करायचे। ओके झाल्याच्यानंतर सगळे काही PNG आता ॲड झालेले आहे। त्यानंतर करायचं काय, इथनं लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आणि इथनं तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळेल, ठीक आहे। बॉर्डर PNG ॲड करायची। बॉर्डर PNG ॲड केल्याच्यानंतर जी तुम्हाला इथनं बॉर्डर दिसते साईडला ती दिसणार नाही, व्हाईट बॉर्डर दिसेल पूर्ण, ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे। त्यानंतर करायचं काय, असं काही झाल्याच्या नंतर याच्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे बॅकग्राऊंडच्या म्हणजे PNGवरती, आणि ती PNG थोडीशी कमी कमी करून घ्यायची, ठीक आहे, अशा प्रकारे थोडीशी कमी कमी करून घ्यायची, बघू शकता अशा प्रकारे सगळ्या काही PNGवरती अशा प्रकारे करून घ्यायचं आहे, अशा प्रकारे, ठीक आहे। त्यानंतर करायचं काय, एक नंबरच्या PNGवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं या ऑप्शनवरती जायचं आहे एक नंबरच्या, ठीक आहे। याच्यावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला इथनं हा इफेक्ट तुमच्याकडे नसेल हा वाला, तर तुम्हाला इथं खाली गेट मोरवरती जाऊन तो इफेक्ट डाउनलोड करायचा आहे, ठीक आहे। डाउनलोड केल्याच्यानंतर आपण आता त्याच्यातून स्टेप बाय स्टेप इफेक्ट लावून घेणार आहे। एक नंबरच्या बॉक्सवरती हा 3 नंबरचा इफेक्ट लावणार आहे। त्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथनं स्टेप बाय स्टेप जे आता आपल्याला इथनं सिलेक्ट करून घ्यायचे, ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे
जसे मी लावत आहे स्टेप बाय स्टेप तुम्ही तशा प्रकारे लावून घ्या भावांनो इफेक्ट, ठीक आहे. आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशी ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधनं शिकवली जाते. आणि अजून तुम्हाला काही डाऊट असतील एडिटिंगबद्दल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा किंवा इंस्टाग्रामला पण मेसेज करून कळवू शकता, त्याचा रिप्लाय मी तुम्हाला 100% देईल, ठीक आहे. आणि तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन असाल केला तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल ते तिथं पण मी अपलोड करत असतो भावांनो आणि बहिणींनो, ठीक आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सगळ्या काही याच्यावरती मी इफेक्ट लावलेला आहे. असे इफेक्ट लावल्याच्या नंतर करायचं काय आता, परत आता आपल्याला लेअरवरती जायचं आहे, लेअरवर जाऊन मीडियावर जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा, ठीक आहे. हा वाला व्हिडिओ, हा व्हिडिओ सिलेक्ट केल्याच्या नंतर करायचं काय आहे, त्याला फुल टू स्क्रीन नाही करायचं आहे आपल्याला, याला असं झूम करून घ्यायचं आहे फक्त. आणि ह्या दिलच्या याच्यावर किंवा या टेक्स्टवरती क्लिक ॲड करायचं आहे फक्त. खाली ब्लेंडिंगचा ऑप्शन शो करत आहे, याच्यावरती येऊन आपल्याला स्क्रीनवरती सोडायचं आहे, ओके करायचं आहे. याच्यावरती क्लिक करून याला सेंड टू बॅक करायचं आहे 3 डॉटवरती जाऊन, ठीक आहे. अशा प्रकारे त्यानंतर करायचं काय, परत लेअरवर जायचं, मीडियावर जायचं आणि इथनं तुम्हाला एक टेम्पलेट व्हिडिओ मिळेल, तो सिलेक्ट करायचा आहे. त्याला कैची साईडच्या ऑप्शन फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती सॉन्ग आहे भावांनो, तो आपल्याला इथं ऑडिओच्या ऑप्शनवरती जाऊन याला ऑन करायचं आहे, बॅक आहे ओके करायचं आहे. परत त्याच्यावर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये एक लिरिक्स व्हिडिओ ॲड करायचा आहे. त्यासाठी करायचं काय, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि तो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. तर सिम्पली मी तो व्हिडिओ सिलेक्ट करीत आहे, बघू शकता हा वाला व्हिडिओ सिलेक्ट झालेला आहे. थोडंसं पुढं घेऊया कारण की आपल्याला टेक्स्ट दिसला पाहिजे, ठीक आहे, पूर्णपणे आपल्याला वरती ॲड करायला. याच्यावरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंगचा ऑप्शन शो करता आहे, याच्यावरती येऊन परत स्क्रीनवरती सोडायचं आहे. याच्यावरती क्लिक करायची आणि ही लिरिक्स ती आपल्याला इथं वरती ॲड करायची आहे, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे इथे. आणि आता व्हिडिओ पूर्णपणे आपला बनवून रेडी झालेला आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि समोरील पार्ट आहे जो पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचा. आणि भावना मी तुम्हाला डेमो व्हिडिओ आधी दाखवलेला आहे. तुम्ही म्हणशाल की सॉन्ग आपल्याला पूर्ण स्टेटस कसा बनलेला आहे दाखवलं नाही, तर भावना मला कॉपीराईट क्लेम येईल, तर त्याच्याने मी तुम्हाला थोडंसं फक्त 1 नंबरचं थोडंसं 1-2 सेकंदापर्यंत प्ले करून दाखवतो आहे, ठीक आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता बनवून, ठीक आहे. तो थोडासा प्ले करून दाखवतो, जास्त काही नाही कारण की कॉपीराईट क्लेम येईन भावना, त्यामुळे, ठीक आहे. ना चैन से जीने देगी ना. बघू शकता आपला खूप भारी व्हिडिओ बनवून झालेला आहे भावनो. अशाच प्रकारे पूर्ण व्हिडिओ दिसणार आहे. तर आता करायचं काय आहे, इथनं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून याला फुल एच डीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. कारण की फुल एच डीमध्ये करा भावनो, कारण की आपला स्टेटस जो आहे फुल स्क्रीन आहे, त्याच्याने आपली PNGs फाटणार नाही किंवा व्हिडिओ क्लॅरिटीमध्ये सेव्ह होईल. तर भावनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भावनो, कारण की आपल्या चॅनलवरती अशी ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधनीच शिकवली जाते. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.